Good morning, students. Practical problem number 9, page number 87. Journalize the following transactions in the books of Hero Enterprises. 2019 April. In the books of Hero Enterprise, journal entries 2019 April. Date, particulars, ledger folio LF, debit amount rupees, credit amount rupees. Balance on 1st April 2019. Cash at bank rupees 80,000. सुरुवातीचं बॅलन्स कॅश. सन्ड्री डेटर्स राम रुपीज 20,000, रहीम रुपीज 30,000. डेटर्स ॲसेट आहे, कॅश ॲसेट आहे. स्टॉक व्यवसाय स्टॉक रुपीज 55,000 ॲसेट आहे. बिल्डिंग ॲसेट आहे 1,50,000. या सगळ्यांना डेबिट द्यायचं. ॲसेटला डेबिट बॅलन्स असतो या नियमानुसार. क्रेडिट बॅलन्स दिलेले आहेत पहा. सन्ड्री क्रेडिटर्स स्वप्ना रुपीज 20,000, रोहित रुपीज 30,000 आणि बँक लोन रुपीज 50,000. याच्यावर जर्नल एंट्री कशी करायची पहा. डेबिट बॅलन्स स्पष्ट लिहिलेले आहे. बँक अकाउंट डेबिट 20,000. सन्ड्री डेटर्स अकाउंट डेबिट हे 20 आणि 30 टोटल 50,000. त्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 55,000. बिल्डिंग अकाउंट डेबिट 1,50,000. हे सगळ्यांची टोटल करायची डेबिटची. त्यानंतर क्रेडिट बॅलन्स मांडून घ्यायचे. टू बँक लोन अकाउंट 50,000. बँक लोन पण दिलेले आहे पाहिजे 50,000. त्यानंतर टू सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट 50,000 ही लायबिलिटी क्रेडिट बॅलन्स असतो. आणि त्यानंतर हे रोहितचे 20 आहे आणि स्वप्नाचे 20, रोहितचे 30, टोटली ते 50 केलेले आहेत. आणि ही बेरीज करायची. याच्यातून ही 50-50 1,00,000 वाजा करायची. राहिलेली टू कॅपिटलमध्ये मांडून टाकायची. ही बेरीज करायची. याच्यातून ही 50-50 1,00,000 वाजा करायची आणि टू कॅपिटल इथे लिहून टाकायची 2,35,000. बिईंग ओपनिंग बॅलन्स बँक बॅलन्स स्टॉक ऑफ गुड्स बिल्डिंग सन्ड्री डेटर्स अँड क्रेडिटर्स अँड बँक लोन ब्रॉड फॉरवर्ड. त्यानंतर आता पुढचं 1st एप्रिल परचेस गुड्स वर्थ रुपीज 1,50,000 फ्रॉम प्रशांत अँड कंपनी लेस 10% ट्रेड डिस्काउंट. 1,50,000 10चे 100 करायचे म्हणजे 1,50,000 हे 15,000 वजा करायचे. 1,50,000 15 गेले म्हणजे 1,35,000. परचेस गुड्स आहे. खर्चाला डेबिट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार परचेसेस अकाउंट डेबिट 1,35,000 टू प्रशांत अँड कंपनी अकाउंट 1,35,000. 1,50,000 15 वजा करायचे म्हणजे 1,35,000 येतील. बिईंग परचेस गुड्स फ्रॉम प्रशांत अँड कंपनी अँड 10% ट्रेड डिस्काउंट. त्यानंतर 4th एप्रिल सोल्ड गुड्स टू मिस्टर अमित शर्मा रुपीज 70,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट ऑन क्रेडिट. उधारीने माल विकला आहे. 10% याच्यातून 70,000तून 10% 10चे 100 म्हणजे 7,000 वजा करायचे. 70मधून 7 गेले म्हणजे 63,000 63,000 येईल. माल विकला आहे उधारीने. डेबिट द रिसिवर मिस्टर अमित शर्मा अकाउंट डेबिट 63,000. टू सेल्स विक्री उत्पन्न आहे नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स टू सेल्स अकाउंट 63,000. बिईंग गुड्स सोल्ड टू अमित शर्मा ॲट 10% ट्रेड डिस्काउंट ऑन क्रेडिट. त्यानंतर 9th एप्रिल 9 एप्रिल पहा परचेस गुड्स फॉर कॅश रुपीज 2,00,000 2,00,000चा माल खरेदी केला आहे ॲट 28% GST 28% GST काढायचा. अमाऊंट पेड बाय NEFT आणि अमाऊंट ही NEFT 2,00,000च्या 28% जर केलं तर हे त्या ठिकाणी याची एंट्री पहा 28,000 28 आणि 28 दोन्ही गुंतल्यामुळं इथे ठिकाणी 28चे 100 केलं हे 2 शून्य गेले. 2,000ला 28ने गुणलं म्हणजे दुप्पट 28 आणि 28 येईल. मग पहा परचेसेस अकाउंट डेबिट 2,00,000. इनपुट CGST अकाउंट डेबिट 28,000. इनपुट SGST अकाउंट डेबिट 28,000 आणि NEFTने पैसे दिले बँक थ्रू म्हणून टू बँक अकाउंट टोटल करायची 2,56,000. बिईंग गुड्स परचेस ॲट 28% GST अँड अमाऊंट पेड थ्रू NEFT. त्यानंतर 12th एप्रिल सोल्ड गुड्स टू आदित्य राय रुपीज 90,000 ॲट 28% GST.
माल विकलाय पहा. आता हे 2 शून्य कट 28चे 100 करायचे 90,000च्या. हे 2 शून्य 900ला 28ने गुणायचे. माल विकलाय, उधारीनेच विकलेला आहे अर्थ. पहा आदित्य राय अकाउंट डेबिट ही रक्कम नंतर लिहायची. टू आउटपुट CGST अकाउंट 12,600, टू आउटपुट SGST अकाउंट 12,600, टू सेल्स अकाउंट 90,000. हे 90,000चे तुम्हाला ते टक्के 28 काढता येईल. 28चे 100 करायचे, याची टोटल करायची मग इथे लिहायची 1,15,200. बिईंग गुड सोल्ड टू आदित्य राय ॲट 28% GST ऑन क्रेडिट. त्यानंतर 15 एप्रिल 15 एप्रिल पेड फॉर रेंट ₹5,000 अँड सॅलरी ₹18,000. खर्चाला डेबिट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. रेंट अकाउंट डेबिट 5,000, सॅलरी अकाउंट डेबिट 18,000, टू कॅश अकाउंट टोटल करायची 23,000. बिईंग सॅलरी अँड रेंट पेड. त्यानंतर 17 एप्रिल पेड फॉर प्रोप्रायटर्स हाऊस रेंट ₹12,000. मालकाचं घर भाडं दिले 12,000, म्हणजेच मालकाने पैसे उचल घेतले. ड्रॉईंग म्हणायचे. ड्रॉविंग अकाउंट डेबिट 12,000, टू कॅश अकाउंट 12,000. बिईंग प्रोप्रायटर्स हाऊस रेंट पेड. त्यानंतर 28 एप्रिल सोल्ड हाफ ऑफ द गुड्स परचेस ऑन 9 एप्रिल ॲट 20% प्रॉफिट अँड 28% GST. आता या 9 तारखेला हा जो 2 लाखाचा माल आहे याच्यातला अर्धा माल विकलेला आहे पहा, आणि 20% नफा घेऊन 28% GST काढायचं. आधी एंट्री करूया आपण. पहा 20 तारखेचं 9 तारखेचं टोटल 2,56,000. 2 लाख आहे ते 2,56,000 आहे टोटल. त्याच्यातलं विकलं आहे अर्धा, म्हणजे 28. पहा माल विकल्यानंतर आपल्याकडे कॅश आलेली डेबिट व्हॉट कम्स इन नियमानुसार कॅश अकाउंट डेबिट ही रक्कम नंतर लिहायची. टू आउटपुट CGST अकाउंट 16,800 16,800, टू आउटपुट SGST अकाउंट 16,800 आणि टू सेल्स अकाउंट 1,20,000. बिईंग गुड सोल्ड ऑन फॉर कॅश ॲट 28% GST. 1,20,000चे 28% काढायचे. 28 हे 2 शून्य कट करायचे. 1200 गुणिले 28 म्हणजे 33,600. आपल्याला 14% करायचं आहे म्हणून 33,600ला 2ने भागायचं, डिवाईड करायचं, म्हणजे इथे 16,800 16,800 इथं घेतलेले पैसे 16,800 16,800, म्हणजे थोडक्यात 1,20,000 आहे. 1,20,000 आणि हे किती झाले 33,600. 1,53,600 2,56,000. अर्धा माल विकला असं गृहीत धरले पहा 9 तारखेचा, आणि 20% नफा घेऊन म्हणजे 1,20,000. लक्षात आले तुमच्या. हे पहा 2 लाखाचा माल आहे, याच्या अर्धा म्हणजे किती होईल 1 लाख होईल बरोबर. आणि 1 लाखावरती 20% काढायचे. 20% म्हणजे 20/100 म्हणजे 20,000 येईल. म्हणजेच टोटल 1,20,000. हे 1,20,000 इथे दिलेले आहे, ते समजलं पाहिजे का तुम्हाला. 1,20,000 आणि 1,20,000वरती मग आपण 28% काढलेले आहे. आता सांगितलं तुम्हाला समजून. 20% नफा घेऊन विकल्यामुळं हे 1 लाख आणि हे 20,000. त्यानंतर 25 एप्रिल परचेस फर्निचर ₹1,80,000 ॲट 12% GST इन अमाऊंट पेड बाय RTGS. फर्निचर खरेदी केले. डेबिट व्हॉट कम्स इन नियमानुसार 1,80,000च्या 12% काढून घ्या.
12/100 करायचं आहे. 0 गेले 1800 गुणिले 12 21,600. आपल्याला 6 करायचे म्हणून याला 2ने भागलं. हे बघा 6%, 10,800 आलेले आहेत. डेबिट व्हॉट कम्स इन नियमानुसार अगोदर मला वाटतं आपण ही एंट्री राहिली वेजेसची. ठीक आहे, खर्चाला डेबिट देऊ 25 तारखेचं. वेजेस 1,500. वेजेस अकाउंट डेबिट 1,500 टू कॅश अकाउंट 1,500 बिंग वेजेस पेड. त्यानंतर आता फर्निचर खरेदी केलेले आहे. फर्निचरची एंट्री डेबिट व्हॉट फर्निचर अकाउंट डेबिट 1,80,000. इनपुट CGST अकाउंट 10,800. इनपुट SGST अकाउंट डेबिट 10,800 टू बँक अकाउंट. RTGSने पैसे दिले म्हणून बँकेतून गेले आणि याची टोटल करायची 2,01,600. हे 10,800 तुम्हाला समजून सांगितलेत कसे आलेले आहेत तिथं याच्यावरून. त्यानंतर बिग फर्निचर परचेस ॲट 12% GST अँड अमाऊंट पेड थ्रू RTGS. त्यानंतर 28 एप्रिल सोल्ड अँड ओल्ड फर्निचर ऑफ ₹20,000 फॉर ₹12,000. 20,000चं फर्निचर 12,000ला विकलं म्हणजे आपला 8,000चा तोटा झाला. डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे तोट्याला आपल्याला डेबिट द्यावं लागेल. आपल्याकडे पैसे आलेत विकल्यानंतर. डेबिट व्हॉट कम्स इन कॅश अकाउंट डेबिट 12,000. लॉस झाला 8,000चा कारण 20चा आपण 12ला विकलं ना. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर अकाउंट डेबिट 8,000 आणि टू फर्निचर विकल्यामुळे क्रेडिट व्हॉट गोज आउट. फर्निचर गेलेले आहे टू फर्निचर अकाउंट. याची टोटल करायची 20,000 बिंग ओल्ड फर्निचर सोल्ड. त्यानंतर 30 एप्रिल सोल्ड शेअर्स ऑफ ₹10,000 फॉर ₹15,000. 10,000चे शेअर 15,000ला विकले. अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक आणि आपल्याला पैसे चेकने आलेले. आपल्याकडे जी रक्कम आली त्याची एंट्री बँक अकाउंट डेबिट 15,000 टू इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अकाउंट 15,000 बिंग शेअर्स ऑफ ₹10,000 सोल्ड फॉर ₹15,000. याची टोटल करून टाकायची कोणत्या एका साईडची घेऊन 13,30,900. 9वं गणित समजून दिले. उद्या 10 नंबरचं गणित झाल्यानंतर या टॉपिकचे सर्व गणितं समजून दिले तुम्हाला. या ठिकाणी सर्व तुम्ही ते लिहून काढले पाहिजे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 10 आणि सॉल्व केलेले प्रॉब्लेम सगळे समजून दिले तुम्हाला मी. सॉल्व केलेले टोटल आहेत 8 आहेत टोटल. म्हणजे 18 उदाहरणं तुमच्या वहीमध्ये लिहिलेले पाहिजे.